नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत केंद्रप्रमुख भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका. मुख्यत्वे करून आज आपण RT ॲक्ट 2009वर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने 1 एप्रिल 2010 पासून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याद्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी केल्या आहेत? तर 5 वर्षाच्या आत परिसरात जवळच्या अंतरावर शाळा स्थापन करणे, तर हे चुकीचं आहे. 5 वर्षाच्या आत शिक्षक विद्यार्थी प्रमाणाच्या सूत्रानुसार शिक्षकांची नियुक्ती करणे, हे चुकीचं आहे. अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाच्या आत प्रशिक्षण देणे हे योग्य आहे. आणि आरोग्य सुविधा पुरविणे हे चुकीचं आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे फक्त क, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. स्वातंत्र्यपूर्व काळात यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, तर ते आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मॅट्रिक नंतर हिंदीमध्ये अध्ययन करण्यासाठी अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या योजनेच्या उद्दिष्टांबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर ही योजना अहिंदी भाषिक हिंदी राज्याच्या अभ्यासाला वाव देण्यासाठी आहे, तर हे बरोबर आहे. ही योजना हिंदी शिकविणाऱ्या व जेथे हिंदी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे त्या पदांना साजेसे उमेदवार राज्य शासनाला तयार करता येण्यासाठी आहे, तर हे चुकीचं आहे. तर आपलं उत्तर असणार आहे, विधान अयोग्य कोणतं आहे? तर आपलं विधान अयोग्य आहे फक्त ब, हे विधान अयोग्य आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. भारतात 6 ते 10 वर्षे या वयोगटासाठी सक्तीच्या शिक्षणाचा कायद्याचा पहिला आराखडा रिकामी जागा यांनी मांडला. तर सर्वप्रथम 6 ते 10 वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी सक्तीच्या शिक्षणाचा जो कायदा आहे तो कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिला विधान आहे, बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1 एप्रिल 2011 पासून अंमलात आला, हे चुकीचं आहे. याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2010. ह्या हक्कामुळे वय वर्ष 6 ते 14 मधील प्रत्येक बालकास 6 वर्षाचे प्राथमिक शिक्षण मिळेल, हे पण चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही पर्याय जे आहेत ते चुकीचे आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. खालील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिला विधान आहे, वेदांता ई शिक्षा @स्कूल हे PPP मॉडेल विविध राज्य शासनाच्या सहकार्याने राबविले जात आहे. वेदांता ई शिक्षा स्कूल ही योजना सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत नाही. तर पहिलं वाक्य हे बरोबर आहे, दुसरं वाक्य चूक आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक उत्तर आहे फक्त अ. शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य कोणते आहे? तर राष्ट्रीय सल्लागार परिषदेचं मुख्य कार्य काय आहे? देशातील मागास प्रवर्ग ठरवणे, हे नाही. विशेष शाळांच्या स्थापनेवर नियंत्रण ठेवणे, हे पण नाही. बाल हक्क संरक्षण आयोगावर नियंत्रण ठेवणे, हे नाही. तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाला सल्ला देणे, हे याचं योग्य उत्तर आहे. राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सल्लागार परिषद स्थापन करावी असे कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहे? तर राज्य सल्लागार परिषद स्थापन करण्यासंदर्भात कलम 34 देण्यात आलेले आहे RT ॲक्ट 2009 मध्ये. खालील योग्य विधाने कोणती? तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं, योग्य की अयोग्य. तर या ठिकाणी विचारलेलं आहे की योग्य विधाने कोणती? तर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आदिवासी विद्यार्थ्यांकरता आहे, तर हे विधान चूक आहे. कारण प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असते. या योजनेमुळे समाजातील विविध स्तरावरील लोकांना एका स्तरावर आणण्याचे तसेच शिक्षणान्वये वृद्धी ही उद्दिष्टे साध्य होतात, तर हे बरोबर आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे फक्त ब, पर्याय क्रमांक 2.
शिक्षणाच्या अधिकाराच्या गीताविषयी, शिक्षणाचा अधिकार जो आहे त्या संदर्भात एक गीत आलं होतं, तर त्याच्या संदर्भातील चुकीचं विधान कोणते आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. तर यामध्ये शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा संदेश जनमानसात पोहोचणे हे अपेक्षित होतं, तर हे बरोबर होतं. मशहूर संगीतकार गुलजार यांनी ते लिहिले, हे चूक आहे. ते गुलजार यांनी लिहिलेले नाही. सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी ते गायलेले आहे, हे बरोबर आहे. याच्या चित्रीकरणात प्रियंका चोप्रा, विद्या सिन्हा, आमिर खान व ओम पुरी आढळतात, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि ड हे पर्याय चुकीचे आहेत. तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे होते, तर त्याचं योग्य उत्तर आहे ब आणि ड. शिक्षण हक्क अधिनियमानुसार अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया शैक्षणिक प्राधिकरणाने निश्चित करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात, तर त्या दिलेल्या आहेत. वैज्ञानिक मूल्ये, बालकाचा सर्वांगीण विकास, बालकाचे ज्ञान, क्षमता व विशेष बुद्धिमत्ता यांचे संवर्धन, शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास, बालकेंद्री पद्धतीचे उपक्रम, शक्यतो मातृभाषेतून शिक्षण, बालकाला भीती दडपणापासून मुक्तपणे विचार करण्याची संधी, सर्वंकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन. म्हणजेच दिलेले सगळे पर्याय हे योग्य आहेत, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर. बालकाच्या शिक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणाची माहिती ही अधिनियमाच्या कोणत्या कलमात दिली आहे? बालकाच्या शिक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणाची माहिती ही अधिनियमाच्या कलम 31 मध्ये दिलेली आहे. बालकाने आपल्या हक्कांशी संबंधित गाऱ्हाणे लेखी तक्रारीद्वारे स्थानिक प्राधिकरणाकडे मांडायचे असते, असे शिक्षण हक्क कायद्याच्या कोणत्या कलमात दिलेले आहे? तर ते कलम आहे 32 नंबरचं. या कलमामध्ये बालकांनी आपले जे काही हक्क आहे त्या संदर्भातील गाऱ्हाणे जर मांडायचे असतील तर ते स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी स्वरूपात मांडावे, असे कलम 32 सांगत असतं. केंद्र शासन शिक्षण हक्क कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करेल, असे रिकामी जागा कलमात नमूद केलेले आहे. तर ते कलम आहे कलम 33 नुसार. आत्ताच आपण बघितलेलं आहे की कलम 34 नुसार राज्य शिक्षण सल्लागार परिषदेची स्थापना होत असते, तर कलम 33 नुसार राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना होत असते. राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये रिकामी जागापेक्षा अधिक सदस्य नसतात, तर याचं योग्य उत्तर आहे 15 सदस्यांपेक्षा जास्त सदस्य नसतात. शिक्षण हक्क अधिनियमाच्या मध्ये शिक्षकांची कर्तव्य व त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण यांची माहिती दिलेली आहे, तर ते कलम आहे 24. या 24 कलमाअंतर्गत शिक्षकांची कर्तव्य कोणती आहेत, त्यांचे गाऱ्हाण्यांचे निवारण कसे करायचे या संदर्भातील माहिती कलम 24 मध्ये देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात शिक्षक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण याबद्दलची माहिती दिलेली आहे, तर ते कलम आहे 25. या 25व्या कलमाअंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण काय असायला हवे हे देण्यात आलेलं आहे. शिक्षण हक्क अधिनियमाचा कलम 26 मध्ये कोणती माहिती दिलेली आहे, तर या 26व्या कलमामध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरणे या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. तर कलम 26 मध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार बिगर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध केलेला आहे, तर कलम 27 नुसार बिगर शैक्षणिक जे काही कामं आहेत त्याच्यासाठी आपली नियुक्ती शिक्षकांची नियुक्ती केली जाणार नाही किंवा कोणत्याही अशैक्षणिक कामात त्यांना लावले जाणार नाही, असं कलम 27 सांगतं. बिगर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध या कलमात कोणत्या बाबींचा अपवाद ठरवण्यात आलेला आहे, तर दशवार्षिक जी जनगणना होत असते ते अशैक्षणिक कामामध्ये मोडत नाही, कारण ते आपल्यावर कंपल्सरी असतं. आपत्ती निवारणाचं काम जे असेल ते पण कंपल्सरी असतं, आणि संसद व विधिमंडळाच्या ज्या काही निवडणुका होतात ते पण कंपल्सरी असतं. तर वरील सर्व पर्याय हे
कलम 27 अनुसार अपवाद ठरवण्यात आलेले आहेत. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसार शिक्षकास खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर कलम 28 नुसार कोणत्याही शिक्षकास खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे RT ॲक्ट 2009 नुसार. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात प्राथमिक शिक्षणासंबंधी अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे? तर कलम 29 मध्ये या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. इयत्ता 1ली ते 5वी साठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अध्यापनाचे किमान किती तास असतात? तर 1ली ते 5वी साठी 800 तास असायला पाहिजेत असे देण्यात आलेले आहे. इयत्ता 6वी ते 8वी साठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अध्यापनाचे किमान किती तास असतात? तर इयत्ता 6वी ते 8वी साठी 1000 तास असायला हवेत असे RT ॲक्टमध्ये देण्यात आलेले आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला कामाचे किमान तास किती असायला पाहिजे? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे 45 तास असायला पाहिजे एका आठवड्यामध्ये. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात शाळा व्यवस्थापन समितीची माहिती दिलेली आहे? तर शाळा व्यवस्थापन समितीची माहिती ही RT ॲक्टच्या कलम 21 अंतर्गत देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलमात शाळा विकास योजनेची माहिती दिलेली आहे. तर ते कलम आहे 22. या 22व्या कलमानुसार शालेय व्यवस्थापन समिती असते तर त्यांना शाळा विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता असते किंवा शाळा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही शालेय व्यवस्थापन समितीवर कलम 22 अंतर्गत देण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या नियुक्तीच्या अर्हता व त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती याबाबतीची माहिती शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेली आहे? तर ते कलम आहे 23. या 23व्या कलमानुसार सेवेच्या अटी आणि शर्ती अर्हता देण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे शिक्षकांच्या संबंधित अर्हता व नियम ठरवण्यासाठी कोणत्या संस्थेला प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे? तर ती संस्था आहे NCTE. या NCTEला आपल्या अर्हता आणि नियम ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने व राज्य सरकारने कोणत्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शिक्षकांसाठी TET परीक्षा लागू केली आहे? जो की आता अत्यंत करंटचा मुद्दा आहे TET. तर ही TET परीक्षा सर्व शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात NCTEने शिफारस केली होती केंद्र आणि राज्य सरकारला. इयत्ता 6वी ते 8वी साठी शिक्षक व विद्यार्थी प्रमाण किती आहे? तर ते आहे एकास 35. एका शिक्षकाच्या मागे 35 विद्यार्थी 6वी ते 8वी साठी. इयत्ता 6वी ते 8वी साठी प्रत्येक इयत्तेसाठी किमान 1 शिक्षक व जेणेकरून पुढील कोणत्या विषयांसाठी किमान 1 शिक्षक असेल? तर सामाजिक अभ्यास, विज्ञान, गणित, भाषा वरील सर्व विषयांसाठी 1 शिक्षक असायला पाहिजे. इयत्ता 6वी ते 8वी साठी रिकामी जागापेक्षा अधिक बालकांना प्रवेश दिल्यास 1 पूर्ण वेळ मुख्याध्यापक आणि कला शिक्षक, आरोग्य शिक्षक व कार्यानुभव विषयासाठी 1 निदेशक मिळतो. तर ती संख्या देण्यात आलेली आहे 100. पर्याय क्रमांक 3. शाळेच्या इमारतीसंबंधी शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये कोणत्या सुविधा सांगितलेल्या आहेत? तर त्या सुविधा आहेत प्रत्येक शिक्षकांसाठी किमान 1 वर्गखोली आणि मुख्याध्यापक खोली, अडथळाविरहित प्रवेश मार्ग, मुले व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, स्वच्छ पुरेसे पेयजल, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकघर, क्रीडांगण, शाळेला संरक्षक भिंत. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. अ, ब, क, ड, इ, फ. इयत्ता 1ली ते 5वी साठी शैक्षणिक वर्षातील किमान कामाचे दिवस किती असायला पाहिजेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 200. इयत्ता 6वी ते 8वी साठी शैक्षणिक वर्षातील किमान कामाचे दिवस किती आहेत? तर ते देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक 2 220. प्राथमिक
पहिली ते पाचवीसाठी 200 आणि 6वी ते 8वीसाठी 220. शिक्षण हक्क अधिनियमातील कलम 19(2) अनुसार अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन झालेली शाळा निश्चित केलेली मानके व निकषांची पूर्तता करीत नसेल तर ती शाळा प्रारंभाच्या दिनांकापासून वर्षाच्या कालावधीत त्यांची वर्षाच्या कालावधीत त्यांची पूर्तता खर्चाने करेल असे नमूद केलेले आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आर टी ई कायदा लागू व्हायच्या आधी ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या त्या RTI ॲक्टनुसार जे काही निकष ठरवून दिलेले आहे, जे काही मानके ठरवून दिले ते पूर्ण करत नसतील तर त्यांना कायदा लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत त्या सुविधा प्राप्त करणे किंवा ते निकष पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. केंद्र शासनाला शाळेसाठी ठरविलेली मानके व प्रमाणके यांच्यात भर घालणे किंवा ती वगळून अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे तर ते कलम आहे 20 या कलमांतर्गत शासनाला तसे अधिकार आहेत की ते मानके आणि प्रमाणके यांच्यात भर घालू शकतात किंवा ते कमी पण करू शकतात. इयत्ता 1ली ते 5वीसाठी 150 ते 200 पर्यंत विद्यार्थी असल्यास शिक्षक व मुख्याध्यापक यांचे प्रमाण अनुक्रमे किती असते तर यासाठी 5 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक. 150 ते 200 पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर 5 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक. पर्याय क्रमांक 1. इयत्ता 1ली ते 5वीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण काय दिलेलं आहे तर 1:30 असं प्रमाण दिलेलं आहे 1ली ते 5वीसाठी आणि 6वी ते 8वीसाठी 1:35. बालकाला शाळेतील प्रवेशासाठी ठराविक मुदतीनंतर प्रवेशास नकार देता येणार नाही असे अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद आहे तर कलम 13 अंतर्गत नकार देता येणार नाही. शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेत मागे ठेवण्यात येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढले जाणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणते कलम देते तर ते कलम आहे 16. या 16 कलमानुसार कोणत्याही बालकाला आपल्याला मागं ठेवता येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाने बालकास शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे तर ते कलम आहे 17. या कलमानुसार कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. समुचित प्राधिकरण किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करू नये असे अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत तर कलम 18 मध्ये तसे देण्यात आलेले आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार मान्यता प्रमाणपत्र मिळविल्याखेरीज शाळा चालविल्यास ती व्यक्ती रिकामी जागा रुपयापर्यंतच्या दंडास व ज्या कालावधीत असे उल्लंघन होते त्या प्रत्येक दिवसाकरता रिकामी जागापर्यंतच्या दंडास पात्र होईल. तर 1,00,000 रुपये त्याला दंड असणार आहे आणि तिथून उल्लंघन जेव्हा होईल त्या कायद्याचं तिथून प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपये हे प्रतिदिवस लागणार आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. शाळेसाठी अनुसूचीमध्ये निश्चित करण्यात आलेली मानके व निकष पूर्ण केल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन करता येणार नाही असे अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद केलेले आहे तर कलम 19 मध्ये असं देण्यात आलेले आहे की शाळेसाठी जे काही RTI ॲक्ट अंतर्गत मानके आणि निकष ठरवलेले आहे शासनानं तर ते कलम 19 अंतर्गत देण्यात आलेले आहेत. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या विहित करण्यात आलेल्या आहे तर शाळा आणि शिक्षकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते कलम 12 ते 28 अंतर्गत देण्यात आलेले आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बालकाला शाळेतील प्रवेशासाठी कोणतेही कॅपिटेशन शुल्क आकारले जाणार नाही व चाळणी पद्धतही असणार नाही याची ग्वाही अधिनियमातील कोणते कलम देते तर ते कलम आहे कलम 12. कोणत्याही प्रवेशासाठी कॅपिटेशन शुल्क आकारले जाणार नाही. कलम 12 अंतर्गत अशी तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्क घेतले तर ती व्यक्ती आकारलेल्या प्रति व्यक्ती कॅपिटेशन शुल्काच्या 10 पटपर्यंत इतक्या द्रव्यदंडास पात्र ठरते. जेवढे कॅपिटेशन शुल्क आकारले असेल तेवढे त्याच्या 10 पट इतका द्रव्यदंडास पात्र ठरते. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार एखाद्या बालकास चाळणी पद्धतीसाठी भाग पाडल्यास तसे करणारी व्यक्ती प्रति उल्लंघनासाठी रिकामी जागा व नंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी रिकामी जागापर्यंतच्या द्रव्यदंडास शिक्षेस पात्र होते. तर याचं योग्य उत्तर आहे 25,000 आणि 50,000. म्हणजे पहिल्या उल्लंघनासाठी 25,000 रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक जेवढे उल्लंघन होतील तर प्रति उल्लंघनासाठी 50,000 पर्यंत शिक्षेस पात्र होते. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात प्राथमिक शिक्षणासाठी वयाच्या पुराव्याची माहिती दिलेली आहे? तर कलम 14 अंतर्गत वयाच्या पुराव्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. बालकाला वयाच्या पुराव्याअभावी कलम 14(2) अनुसार शाळेतील प्रवेश हा नाकारता येत नाही. कोणत्याही बालकाला वयाचा पुरावा नाही म्हणून त्याला RT कलम 14(2) नुसार शाळेतील प्रवेश नाकारता येत नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बालकाला दुसऱ्या शाळेत दाखल होण्यासाठी बदली प्रमाणपत्र हवे असल्यास, ज्याला आपण TC म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, असल्यास ते तत्काळ कोणी द्यायला पाहिजे? तर मुख्याध्यापक किंवा जे कोणी प्रभारी व्यक्ती असेल त्यांनी ते द्यायला पाहिजे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार जेथे शाळा नसेल तेथे कायद्याच्या प्रारंभापासून 3 वर्षाच्या कालावधीत शाळा स्थापण्याचे समुचित सरकार आणि स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? तर ते कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वित्तीय व इतर जबाबदाऱ्या त्या सामायिक राहतील असे RT ॲक्ट कलम 7 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार समुचित सरकारची कर्तव्ये रिकामी जागा कलमात नमूद केलेली आहेत. तर कलम 8 मध्ये सरकारची काय कर्तव्ये आहेत ते कलम 8 मध्ये दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसंबंधी असणारी स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये कोणत्या कलमात सांगितलेली आहेत? तर स्थानिक प्राधिकरणाची काय कर्तव्य असणार आहेत हे कलम 9 मध्ये देण्यात आलेले आहे. RT ॲक्ट 2009च्या कायद्यामध्ये. बालकाला नजीकच्या प्राथमिक शाळेत दाखल करणे आई वडील पालकांचे कर्तव्य असेल असे अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे? तर कलम 10 मध्ये त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची शाळापूर्व शिक्षणाची तरतूद समुचित सरकारने करावी असे अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आले? तर कलम 11 मध्ये त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची शाळापूर्व शिक्षणाची तरतूद सरकारने करावी असे RT कलम 11 मध्ये नमूद आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी सर्व विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये किती जागा राखीव ठेवण्यात येतात? तर त्या 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रात ज्या बालकाच्या मातापित्यांचे वार्षिक उत्पन्न रिकामी जागापेक्षा कमी आहे असे बालक दुर्बल घटकातील मानले जातात. तर याचं योग्य उत्तर आहे 1 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे असे बालक दुर्बल घटकातील मानले जातात. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील कलम 2(फ) नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? तर पहिला पर्याय आहे 1ली ते 7वी पर्यंत, 1ली ते 8वी पर्यंत, 1ली ते 5वी पर्यंत आणि 1ली ते 4थी पर्यंत. याचं योग्य उत्तर आहे 1ली ते 8वी पर्यंत, 6 ते 14 वयोगट. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमानुसार 6 ते
14 वर्षे वयापर्यंतच्या बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तर कलम 3 अनुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेण्याचा अधिकार RT ॲक्ट 2009च्या कलम 3 मध्ये देण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश न घेतलेल्या किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या बालकांसाठी असलेल्या विशेष तरतुदी शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमात दिल्या आहेत, तर कलम 4 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याबाबत सोयी नसतील तर दुसऱ्या शाळेत दाखल होण्याचा प्रत्येक बालकाला अधिनियमातील कोणत्या कलमानुसार हक्क दिलेला आहे. दाखल होण्याचा हक्क प्रत्येक बालकाला कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे, तर ते कलम आहे कलम 5 नुसार. शिक्षण हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोठे लागू आहे, तर याचं योग्य उत्तर आहे संपूर्ण भारत. 1 एप्रिल 2010 मध्ये हा जो RT ॲक्ट 2009चा कायदा आहे, हा संपूर्ण भारतात जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये लागू झाला होता. कारण 370 कलमान्वये जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा असल्यामुळे तिथं भारतातील इतर काही जे महत्त्वाचे कायदे होते ते लागू होत नव्हते. त्याच्यामुळं जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये 1 एप्रिल 2010 रोजी RT कायदा लागू झाला होता. परंतु नंतर 370 कलम रद्द झाल्यामुळे आता संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाही, तर मदरसांना लागू नाहीत, वैदिक पाठशाळांना लागू नाहीत, धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू नाहीत. तर वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. शिक्षण हक्क अधिनियम कलम 2-3 नुसार बालक म्हणजे कोण, तर जन्म ते 5 वर्षापर्यंतचे मूल, 6 ते 14 वर्षे वयाचे बालक, 6 ते 14 वर्षे वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक हे याचं योग्य उत्तर आहे. शिक्षण हक्क कायद्यातील कलम 2-4 नुसार वंचित गटातील बालकात कोणाचा समावेश होतो, तर विकलांगता असलेले बालक, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील बालक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले जे काही बालक आहेत ते. वरील सर्व हा त्याचा योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. शिक्षण हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे, तर शिक्षण हक्क अधिनियमाविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे, स्वयंसेवकांनी शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीशी अधिनियमाबाबत चर्चा करणे, शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी स्वयंसेवकांनी मार्गदर्शन करणे. वरील सर्व पर्याय हे योग्य आहेत, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा भारतीय गणराज्याच्या कितव्या वर्षी संमत झाला, तर हा कायदा पर्याय क्रमांक 1 60व्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे. तर आपण आता कमेंट करा की 60व्या वर्षाला कोणतं वर्ष म्हणतात. शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या मूळ अधिनियमात एकूण किती कलम आहेत, तर जे अधिनियम देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण 38 कलम देण्यात आले आहे. RT ॲक्ट 2009 मध्ये 38 कलम आहेत, पर्याय क्रमांक 1. शिक्षण हक्क अधिनियम 2009 किती प्रकरणांमध्ये विभागलेलं आहे, तर RT ॲक्ट 2009 हे 7 प्रकरणांमध्ये विभागलेलं आहे. रिकामी जागा अन्वये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा मूलभूत हक्क ठरला, तर ती घटना दुरुस्ती होती 86वी घटना दुरुस्ती 2002 साली झालेली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कलमात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर 86वी घटना दुरुस्ती 2002. तर या अंतर्गत भारतीय संविधानाच्या 21A मध्ये कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे.
सेनेगल येथे विश्व परिषदेने निर्धारित केल्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे ध्येय सन 2015 पर्यंत गाठणे उद्दिष्टित होते. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी संपूर्ण भारतात केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण भारतात RT ॲक्ट लागू झालेला आहे. भारतातील प्रत्येक शाळा शिक्षणाचा अधिकार अधिनियमास अनुसरून होण्यासाठी दिलेली 3 वर्षाची मुदत केव्हा संपली? तर शासनाने जी मुदत दिली होती ती 31 मार्च 2013ला संपलेली आहे. भारत सरकारने शिक्षणाचा हक्क अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरात केव्हापासून सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे 11 नोव्हेंबर 2011 पासून. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजश्री शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील करवीर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं? ते वर्ष होतं 1917 मध्ये. 1917 पासून करवीर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करण्यात आलं होतं. खालीलपैकी कोणी 1893 मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड यांनी. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदेमंडळात केव्हा केली? तर 1911 मध्ये न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदेमंडळामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावे अशी मागणी केली होती. महात्मा गांधींनी वर्धा येथील मूलोद्योगी शिक्षण योजना केव्हा मांडली? वर्धा येथील परिषदेमध्ये मूलोद्योगी शिक्षण योजना केव्हा मांडली? तर त्याचं वर्ष आहे 1937 मध्ये. भारताच्या संसदेने शिक्षण हक्क अधिनियम केव्हा संमत केला? तर RT ॲक्ट हा भारतीय संसदेमध्ये 4 ऑगस्ट 2009 रोजी पारित करण्यात आलेला आहे. शिक्षण हक्क अधिनियमास भारताच्या राष्ट्रपतींची मान्यता केव्हा मिळाली? 4 ऑगस्ट 2009ला कायदा संमत झाल्यानंतर महामहिम राष्ट्रपतींनी 26 ऑगस्ट 2009 रोजी त्याच्यावर स्वाक्षरी केली. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे केंद्रप्रमुख भरती संदर्भातील 85 प्रश्न बघितलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.